हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आज आपण सामान्य विज्ञान या विषयाचे महत्त्वाचे 100 प्रश्न पाहणार आहोत. जे प्रश्न वारंवार रिपीट झालेले आहेत आणि जे प्रश्न आगामी येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत, ते सर्व प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण घेतलेले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचाच आहे. एकही प्रश्न मिस होता कामा नये, कारण एक प्रश्न आपल्याला परीक्षेमधील 1 मार्क मिळवून देणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि 1 मार्क आपल्याला मेरिटमध्ये आणण्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला माहिती आहे. चला तर वेळ न घालवता हे लेक्चर सुरू करू. पहा, पहिला प्रश्न आहे आपल्यासमोर. जे थॉम्सन या शास्त्रज्ञाने कशाचा शोध लावला? प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, हेलियम. पहा, तुम्ही जर आपलं MPSC ट्रिक्स या प्लेलिस्टमधली जर लेक्चर पाहिलेली असतील तर त्यामध्ये आपण ही ट्रिक घेतलेली की हे इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉनचा शोध कोणी लावला ते कसं लक्षात ठेवायचं. तर त्यासाठी काय, ईटपर्णाच्या, काय गौरव ईटपर्णाच्या किंवा समाधान ईटपर्णाच्या असं वाक्य आहे. ईटपर्णाच्या, इलेक्ट्रॉन आणि टीचा थॉम्सन. ओके, इलेक्ट्रॉन आणि थॉम्सन म्हणजे इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? थॉम्सनला. आता पर म्हणजे काय? परचा प्रोटॉन आणि रुदरफोर्ड. प्रोटॉनचा शोध कोणी लावला? रुदरफोर्डने. आणि नाच्याचा न्यूट्रॉन आणि चॅडविक म्हणजे न्यूट्रॉनचा शोध चॅडविकने लावला. पहा, ईटपर्णाच्या इलेक्ट्रॉन थॉम्सन, प्रोटॉन रुदरफोर्ड आणि न्यूट्रॉन चॅडविक. चला पुढे पाहू. मानवी रक्ताचे वेगवेगळे रक्तगट शोधून काढण्याचे श्रेय डॅश डॅश या शास्त्रज्ञात जाते. कार्ल लँडस्टीनर, विल्यम हार्वे, जॉर्ज लिनक आणि प्रफुल्ल सोनी. तर पहा, मानवी रक्ताचे वेगवेगळे रक्तगट शोधून काढण्याचं श्रेय कोणाला जातं? ते जातं कार्ल लँडस्टीनर याला. याने 1900 हा शोध लावला होता आणि यासाठी यांना नोबेल पारितोषिक देखील भेटलं होतं. आता पहा, त्यांचा जन्मदिवस आहे जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो आणि तो कधीपासून? 2005 पासून साजरा केला जातो. कार्ल लँडस्टीनर यांचा जन्मदिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो. आता तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की यांचा जन्मदिन कोणता आहे, तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. हवेपेक्षा हलका व पाण्यात विरघळणारा वायू कोणता? तो वायू आहे हायड्रोजन. यानंतरचा प्रश्न, समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला काय म्हणतात? समुद्राची खोली कशाने मोजतो? तर ती मोजतो फॅथोमीटरने. आता पहा, ऑप्शनमध्ये हायड्रोमीटर. हायड्रोमीटर कशासाठी मोजतात? सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी हायड्रोमीटरचा वापर करतात. त्यानंतर एक हायग्रोमीटर देखील आहे. तर हायग्रोमीटर कशासाठी? हवेतील पाण्याच्या बाष्पाचे प्रमाण मोजण्यासाठी. आणि हायड्रोमीटर सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी. अल्ट्रो झालं इथं, अल्टीमीटर आहे. अल्टीमीटर आपण कशासाठी मोजतो? तर समुद्र सपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी अल्टीमीटरचा उपयोग करतो. आणि मॅनोमीटर पाईपमधील दबाव मोजण्यासाठी मॅनोमीटरचा यूज होतो. पुढे पाहू. भूगर्भातील पाण्याची पातळी मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? पहा, इथे आहे पिझोमीटर. हे उपकरण भूगर्भातील पाण्याची पातळी मोजण्यासाठी वापरतात. इथं आलं का हायग्रोमीटर? आत्ता पाहिलं मागच्या प्रश्नामध्ये, हवेतील पाण्याच्या बाष्पाचे प्रमाण मोजण्यासाठी. काय? हवेतील पाण्याच्या बाष्पाचे प्रमाण मोजण्यासाठी हायग्रोमीटरचा यूज होतो. ॲनिमोमीटर कशासाठी? वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी ॲनिमोमीटरचा यूज होतो. आणि लायसीमीटर कशासाठी? बाष्पीभवन मोजण्यासाठी लायसीमीटरचा यूज होतो. आणि भूगर्भातील पाण्याची पातळी मोजण्यासाठी काय यूज होतो? तर ते पिझोमीटर यूज होतो. पुढे पाहू. क्षकिरणांचा शोध कोणी लावला? क्षकिरण, रॉन्टजेन यांनी क्षकिरणांचा शोध लावला. आता पहा, गट कचे एक्झाम झाली होती, त्यावर हेनरी ब्रेकवेल यांचा प्रश्न आला होता. तर किरणोत्सारिताचा शोध कोणी लावला? तर तो लावला हेनरी ब्रेकवेल यांनी. त्यानंतर पहा, मलेरिया रोग कशामुळे होतो? मलेरिया रोग प्लाझ्मोडियम वायवॅक्स या मादीमुळे होतो. पुढे पाहू. पाण्याची घनता डॅश डॅशला उच्चतम असते. 4 अंश सेल्सिअसला पाण्याची घनता उच्चतम असते. त्यानंतरचा प्रश्न, ध्वनी तरंगाचे प्रसारण कशामधून होत नाही? स्थायूमधून होते, द्रवातून होते आणि वायूतून देखील होते. मग होत कशातून नाही? तर निर्वात जागा. ध्वनी तरंग प्रसारण होण्यासाठी त्याला माध्यम लागतं. आता ही निर्वात जागेत माध्यमच नाही, त्यामुळं इथून ध्वनी लहरींचं प्रसारण होत नाही. पुढे पाहू. इंद्रधनुष्यात किती रंग असतात रे? 7. सर्वांनाच माहिती आहे. पुढचा प्रश्न, हत्तीरोग कशामुळे होतो? प्रोटोझोआमुळे. यानंतर, कोणत्या पिगमेंटमुळे फळांमध्ये लाल रंग होतो? कोणतं पिगमेंट आहे? तर ते आहे लायकोपीन. पहा, टमाटरमध्ये
हे पिगमेंट असतं म्हणून टमाटर कसं लाल असतं. त्यानंतर अँथ्रोसायनिन हे देखील पिगमेंट आहे, यामुळे निळा जांभळा रंग होतो. झॅन्थोफिलमध्ये पिवळा रंग झॅन्थोफिल या पिगमेंटमुळे होतो. आणि कॅरोटीनमुळे कसला रंग होतो, तर कॅरोटीन या पिगमेंटमुळे ऑरेंज रंग होतो. ओके, पुढे पाहू. प्रकाश वर्ष कशाचं एकक आहे, तर हे अंतर मोजण्याचं एकक आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर. यानंतर पहा 1 किलोबाईट इज इक्वल टू डॅश डॅश बाईट्स. किती रे, 1024 बाईट्स. त्यानंतर प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये डॅश डॅश वायूची गरज असते. प्रकाश संश्लेषण कशाची गरज असते रे, कार्बन डायऑक्साईड नसेल तर प्रकाश संश्लेषण क्रिया होऊ नाही शकत. पुढे पहा लोहित पेशी, लोहित रक्तकणिका मानवाच्या कशामध्ये निर्माण होतात, अस्थिमध्यात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पहा जिभेच्या शेंड्यावर आपणास प्रामुख्याने डॅश डॅश या चवीचे ज्ञान येते. तर जिभेचा शेंडा पाहिलंय, गोड चवीचं ज्ञान होतं, बरोबर आहे का. पुढे पहा पोलिओ हा रोग कशापासून होतो, विषाणूपासून प्रसारित होणारा हा रोग आहे पोलिओ. मित्रांनो, लेक्चर युजफुल वाटत असेल, कॉन्टेंट युजफुल वाटत असेल, लेक्चरला लाईक नक्की करा आणि तुमचे जे काय अभिप्राय असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून आम्हाला कळवा. पुढे पाहू खालीलपैकी सदिश राशी कोणती. पहा सदिश राशी, अदिश राशी लक्षात ठेवण्यासाठी एक उत्तम ट्रिक आहे आपल्या चॅनलवर, MPSC ट्रिक्स या प्लेलिस्टमध्ये. ती तुम्ही त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पहा. ते सदिश राशी आणि अदिश राशी हे तुम्हाला कायमस्वरूपीच लक्षात राहणार. यामध्ये तुम्हाला काही म्हणजे कन्फ्युजन होणंच तुमचं बंद होईल. एकदा ते ट्रिक लेक्चर्स तुम्ही नक्की पहा. तर सदिश राशी कोणती, यामध्ये बल. पुढे पाहू डॅश डॅश याने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. कुणी रे, न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. आणि गॅलिलिओनी काय केलं होतं, तर दुर्बीण. त्यांचं फर्स्ट इन्व्हेन्शन होतं गॅलिलिओनचं, काय, दुर्बीण. आणि कधी 1609 साली. पुढे पाहू पहा गोवर हा रोग कशामुळे होतो, तर हा देखील विषाणूमुळे होणारा रोग आहे. पुढे पाहू आता पहा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत. उत्क्रांतीवाद कुणाचा आहे सिद्धांत, हा आहे डार्विनचा सिद्धांत. आणि मेंडेल काय, अनुवंशिकतेचा सिद्धांत मेंडेल यांनी मांडला. यांनाच फादर ऑफ जेनेटिक्स म्हणतात. आणि आईन्स्टाईन क्वांटम थेअरी, आठवतं आहे का, क्वांटम थेअरी. आणि रेफ्रिजरेटरचा शोध पण यांनीच लावला आईन्स्टाईन. आणि सापेक्षवादांचा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जागतिक सापेक्षवादाचा सिद्धांत हा देखील आईन्स्टाईननीच मांडलेला आहे. ओके. आणि या इथे आहे रॉबर्ट कॉक. तर मॉडर्न बॅक्टेरियोलॉजीचे फादर म्हणजे फाउंडर आहेत, फाउंडर ऑफ मॉडर्न बॅक्टेरियोलॉजी कोण, रॉबर्ट कॉक. पुढे पहा खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही, कर्करोग. माहीतच आहे सर्वांना, कर्करोग संसर्गजन्य नाही. पुढे पहा खालीलपैकी डॅश डॅश हा पक्षी वर्गातील सस्तन प्राणी आहे. पक्षी वर्गातील सस्तन प्राणी वटवाघूळ हा पक्षी वर्गातील सस्तन प्राणी. पुढे पहा WHO ही संघटना कशाशी संबंधित आहे, आरोग्याशी संबंधित आहे. आता WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. ओके. पुढे पाहू विद्युत बल्बमध्ये कोणता वायू असतो, तर तो असतो नायट्रोजन. यानंतरचा प्रश्न प्रोग्राम व डाटा तात्पुरता संगणकात साठवून ठेवण्यासाठी डॅश डॅशचा उपयोग होतो, तर तो होतो रॅमचा फुल फॉर्म रँडम ॲक्सेस मेमरी. त्यानंतर रोम रीड ओनली मेमरी, CD कॉम्पॅक्ट डिस्क आणि DVD डिजिटल व्हिडिओ डिस्क, डिजिटल व्हर्सटाईल डिस्क. ओके. त्यानंतर भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार हा आहे, कोणता आहे, ज्ञानपीठ हा भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार. त्यानंतर पाण्याची घनता डॅश डॅशला सर्वात जास्त असते, पाहिलं 4 अंश सेल्सिअसला. यानंतर ध्वनी तरंगाचे प्रसारण पुन्हा एकदा रिपीट झालेला प्रश्न आहे, निर्वात जागेत. यानंतर बल मोजण्याचे एकक काय आहे, न्यूटन. त्यानंतरचा प्रश्न डॅश डॅश या वायूस हसविणारा वायू म्हटले जाते, नायट्रस ऑक्साईड या वायूस हसविणारा वायू म्हटले जाते. यानंतर पहा स्कर्वी रोग या जीवनसत्वाच्या अभावाने होतो. कोणतं जीवनसत्व, क जीवनसत्वाच्या अभावाने स्कर्वी रोग होतो. त्यानंतरचा जिभेच्या शेंड्यावर काय रे, गोड हा पण देखील रिपीट झालेला प्रश्न आहे. पहा डॅश डॅश या शास्त्रज्ञाने रसायनशास्त्रात महत्त्वपूर्ण संशोधन केले होते. तो शास्त्रज्ञ कोण होता,
पॅरासेल्सस या शास्त्रज्ञाने रसायनशास्त्रात महत्त्वपूर्ण संशोधन केले होतं. त्यानंतर प्रिन्सिपिया, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. प्रिन्सिपिया ग्रंथ डॅश डॅश या शास्त्रज्ञाच्या संशोधनाशी संबंधित आहे. आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञाच्या संशोधनाशी संबंधित आहे प्रिन्सिपिया हा ग्रंथ. त्यानंतर सौर ऊर्जा निर्मिती कशामुळे होते? एकत्रीकरणामुळे. कशाच्या? हायड्रोजनच्या. मग पर्याय क्रमांक 1 बरोबर. हायड्रोजन अणूंच्या एकत्रीकरणाने सौर ऊर्जा निर्मिती होते. पुढे पहा. इसवी सन 1800 मध्ये लाफिंग गॅस किंवा नायट्रस ऑक्साईडचा शोध लावला गेला. या शोधाचे जनकत्व खालीलपैकी कोणाकडे होते? तर हा सर हम्फ्रे डेव्ही यांनी लाफिंग गॅसचा शोध लावला होता. मित्रांनो, लेक्चर युजफुल वाटले, कॉन्टेंट युजफुल वाटत असेल तर लेक्चरला लाईक नक्की करा. पुढचा प्रश्न पहा. WMO म्हणजे काय? वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन. ओके. पुढे पहा. आकाशातील विजेचा शोध खालीलपैकी कोणी लावला? आकाशातील विजेचा शोध लावला होता फ्रँकलिन यांनी. आणि फॅरेडे यांनी कशाचा? तर विद्युत चुंबकत्व आणि विद्युत रसायनशास्त्र यामध्ये यांचं संशोधन आहे, फॅरेडे यांचं. आणि आकाशातील विजेचा शोध फ्रँकलिन यांनी लावला. पुढचा प्रश्न. दूरध्वनी संभाषणामध्ये डॅश डॅश. दूरध्वनी संभाषणामध्ये काय? ध्वनी ऊर्जेचे रूपांतर यार्धिक ऊर्जेत, विद्युत ऊर्जेचे ध्वनी ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत, तसेच उलटपक्षी आणि ऊर्जा रूपांतर. पहा, दूरध्वनी म्हणजे काय रे? तर ध्वनी ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत आणि तसेच उलटपक्षी. बरोबर आहे ना? मग पर्याय क्रमांक 3 बरोबर. पुढे पहा. कुकरमध्ये अन्नपदार्थ लवकर शिजतं कारण कुकरमध्ये उष्णता बाहेर पडू शकत नाही. उकळत्या पाण्याच्या मानाने वाफ जास्त उष्ण, जास्त दाबामुळे पाण्याचा उत्कलन बिंदू वाढतो. आणि कुकरमधील पाणी कमी तापमानासोबत. पर्याय क्रमांक 3 जास्त दाबामुळे पाण्याचा उत्कलन बिंदू वाढतो आणि त्याचमुळे कुकरमध्ये अन्नपदार्थ लवकर शिजतात. पुढचा प्रश्न आहे. कागद पाण्यावर तरंगतो का? कारण कागदाची घनता पाण्यापेक्षा कमी आहे म्हणून कागद पाण्यावर तरंगतो. पुढे पहा. रबराचे वल्कनायझेशन या प्रक्रियेत रबर डॅश डॅश बरोबर मिसळतात. तर तो गंधकाबरोबर मिसळतात. ओके. रबराच्या वल्कनायझेशनमध्ये. त्यानंतर डॅश हे अतिसंवेदनशील स्फोटक आहे. पहा. मर्क्युरी फुल्मिनेट हे अतिसंवेदनशील स्फोटक आहे. त्यानंतर पहा. कर्करोग कशामुळे रे? तर पेशींचे अनियंत्रित विभाजन. पुढचा प्रश्न. सेटिल अल्कोहोल या रासायनिक संयुगाचा वापर खालील कारणासाठी होतो. कशासाठी? तर जलाशयाच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी सेटिल अल्कोहोल याचा वापर केला जातो. पुढे पाहू. दुधाची शुद्धता मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर होतो? दुधाची शुद्धता मोजण्यासाठी कोणतं उपकरण आहे माहिती आहे का? तर ते आहे लॅक्टोमीटरचा उपयोग दुधाची शुद्धता मोजण्यासाठी केला जातो. त्यानंतरचा प्रश्न. बायोगॅसचा महत्त्वाचा घटक तो आहे मिथेन. पुढचा प्रश्न. त्रिफळा चूर्ण कशापासून बनवतात? त्रिफळा ऐकलंय ना? त्रिफळा चूर्ण. तर तो हिरडा, आवळा आणि बेहडा यापासून त्रिफळा चूर्ण बनवतात. त्यानंतर पहा. अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? पाहिला आपण मेंडेल यांनी अनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला. त्यानंतर डार्विन यांनी काय केलं? उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला. हे देखील आपण पाहिलेले. त्यानंतरचा प्रश्न. जगप्रसिद्ध सापेक्षता सिद्धांत कोणी मांडला? हे देखील आपण पाहिले. जगप्रसिद्ध सापेक्षता सिद्धांत कोणी मांडला? आईन्स्टाईन यांनी मांडला आहे ना. आणि कोपर्निकस यांनी काय केलं होतं रे? तर पृथ्वी गोल आहे हे कोणी सांगितलं? कोपर्निकसनी. आणि न्यूटन काय? गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत म्हणजे गुरुत्वाकर्षणाचे जे नियम आहेत ते न्यूटन यांनी मांडले. आणि गॅलिलिओ आणि दुर्बीण. पुढे पहा. खालीलपैकी कशास बेकिंग पावडर म्हणून संबोधले जाते? तर सोडियम बायकार्बोनेट याला बेकिंग पावडर म्हणून संबोधले जाते. म्हणजे काय रे? खाण्याचा सोडा आणि सोडियम कार्बोनेट धुण्याचा सोडा. आता सोडियम बायकार्बोनेट जेवण कोण बनवतं रे? तर जेवण बनवतं बाय जेवण बनवती का? म्हणून सोडियम बायकार्बोनेटला काय म्हणायचं? खाण्याचा सोडा म्हणजेच बेकिंग पावडर. पुढे पहा. स्पायरोगायरा हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? शैवालाचे उदाहरण आहे स्पायरोगायरा. पुढचा प्रश्न. आम्लाची संहती दर्शविण्यासाठी pH मापन श्रेणी कोणी तयार केली? आम्लाची संहती दर्शवण्यासाठी pH मापन श्रेणी सोरेन यांनी निर्माण केली. पुढे पहा. सूक्ष्मदर्शकाचा शोध प्रथम कोणी लावला? सूक्ष्मदर्शक झॅकॅरियस जॉन्सन यांनी लावला. पुढीलपैकी कोणता रस जठराच्या भित्तिकेमध्ये स्त्रावत नाही?
तर हायड्रोक्लोरिक आम्ल हे स्त्रावतं. पेप्सिन हे देखील, टायलिन नाही, म्युकस देखील स्त्रावतं. टायलिन हा जठराच्या भित्तिकेमध्ये स्त्रावत नाही. पुढे पहा, न्यूटनचा गतिविषयक कोणता नियम संवेग परिवर्तनाचा नियम म्हणून ओळखला जातो? तर तो आहे दुसरा नियम. पुढे, प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी ध्वनीच्या स्रोतापासून परावर्तनशील पृष्ठभागापर्यंतचे अंतर कमीत कमी किती असले पाहिजे? किती असायला हवे? 17.2 मीटर असायला हवे. ओके. पहा, निळ्या लिटमस पेपरला अंमलात बुडविल्यास काय होईल? तर त्याचा रंग कसा होतो रे? तर त्याचा रंग लाल होईल. ओके. निळा लिटमस पेपर अंमलात बुडवल्यास त्याचा रंग लाल होतो. यानंतर पहा, अनुवंशिकतेचा सिद्धांत किती वेळा रिपीट झालेले प्रश्न आहेत, फिरून फिरून विचारलेले आहेत. मेंडेल यांनी मांडला. पेशीचा शोध कोणी लावला? तर तो लावला रॉबर्ट हुक यांनी. आणि फ्लेमिंग यांनी राईट हँड रूल दिला होता. आणि एडवर्ड जेन्नर, अत्यंत महत्त्वाचं नाव आहे. देवीची लस कोणी शोधली? तर ती एडवर्ड जेन्नर यांनी. चला, मनुष्यामधील गुणसूत्रांची संख्या किती असते? किती असते रे? असते 46. बरोबर. यामध्ये किती जोड्या असतात? 23 जोड्या असतात. 22 जोड्या असतात नंबर क्रोमोझोम आणि 23वी जोडी असते सेक्स क्रोमोझोम. त्यानंतर, भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या वायूची गळती झाली होती? भोपाळ वायू दुर्घटना कितीची रे? 3 डिसेंबर 1984 सालची. आणि गळती झालेला वायू कोणता? तर मिथिल आयसोसायनाइड. आणि कंपनीचं नाव काय? युनियन कार्बाइड कंपनी. कोणती? युनियन कार्बाइड कंपनी. पुढे पहा, एंडोसल्फान हे खालीलपैकी काय आहे? एंडोसल्फान कीटाणुनाशक आहे. ओके. पुढे पहा, अलीकडच्या काळात महाराष्ट्रात ऊसावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या किडीचं नाव कोणतं होतं? हा 2014चा प्रश्न आहे. सांगली तलाठी पोलीस भरतीचा, तलाठी भरतीचा. लोकरी मावा 2014चा आहे. त्यावेळी पहा, लोकरी मावा ऊसावर मोठ्या प्रमाणात पडलेला किडे. ओके. त्यानंतर, ऊर्जेच्या क्रमवार संक्रमणाला डॅश डॅश म्हणतात? अन्न साखळी. त्यानंतर, डॅश डॅश या संकरित मेंढीची लोकर उच्च प्रतीची मानली जाते? तर ती मेंढी आहे चोकला. मित्रांनो, लेक्चर युजफुल वाटत असेल, कॉन्टेंट युजफुल वाटत असेल, लेक्चरला लाईक नक्की करा. पुढे पहा, डॅश डॅश हा विनाशी ऊर्जा साधनांचा प्रकार आहे? सौर, पवन, तरंग. कोणता ऊर्जा असेल रे? अणुऊर्जा. इथं ऑप्शन पवन डबल झाले, अणुऊर्जा हवंय. अणुऊर्जा हा विनाशी ऊर्जा साधनांचा प्रकार आहे. त्यानंतर, जीवनसत्वाच्या अभावामुळे जीभ लाल होते, त्वचा कर्करीत होते. कोणतं जीवनसत्व? ते जीवनसत्व आहे ब. यानंतर, डाळी, पालेभाज्या, दूध यातून कोणते जीवनसत्व मिळते? डाळी, पालेभाज्या, दूध यातून मिळतं ब जीवनसत्व. त्यानंतर, खालीलपैकी कोणती क्रिया प्रतिक्षिप्त क्रिया नाही? चिंच बघताच तोंडाला पाणी सुटते. हा साहजिक आहे. परीक्षा आली की भीती वाटू लागते, हे नाही प्रतिक्षिप्त क्रिया. पेटता फटाका पाहताच बघा, ॲटोमॅटिक हातावर कानांवर हात जातो आणि सुई टोचली की आई ग उद्गार निघतोच. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, परीक्षा आली की भीती वाटू लागते. त्यानंतरचा प्रश्न, सल्फ्युरिक आम्लामध्ये लिटमस कागद डॅश डॅश होतो? तर फिनॉल्फथेलिन वर होणारा परिणाम डॅश डॅश असतो. सल्फ्युरिक आम्लामध्ये लिटमस कागद लाल होतो आणि फिनॉल्फथेलिनवर तो रंगहीन असतो. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. त्यानंतर, अणूचे सर्वप्रथम भेदन करणारा माणूस म्हणून डॅश डॅशचे वर्णन करता येईल? अणूचे सर्वप्रथम भेदन कोणी केलं? जॉन थॉम्सन यांनी केलं. त्यानंतर, पेशीतील तरल द्रव्याला प्रद्रव्य असे कोणी नाव दिले? जोहान्स पुरकिंजे यांनी पेशीतील तरल द्रव्याला प्रद्रव्य असे नाव दिले. यानंतर, कोणत्या अवस्थेमध्ये रेणूंचे विसर्जन होते? तर स्थायू, द्रव आणि वायू या तिन्ही अवस्थेमध्ये रेणूंचे विसर्जन होते. योग्य पर्याय असेल पर्याय क्रमांक 4, स्थायू, द्रव किंवा वायू. त्यानंतर, परासरणासाठी कशाची आवश्यकता असते? स्थायूचं परासरण होतं का? वायूचं होतं का? नाही. मग द्रवाचं होतं. मग द्रव माध्यमाची आवश्यकता असते परासरणासाठी. वर्णलौके, फुले व फळे यांना डॅश डॅश प्राप्त करून देतात? वर्णलौके, फुले व फळे यांना रंग प्राप्त करून देतात? पिगमेंट्स. ओके. मानवाच्या खालीलपैकी कोणत्या आंतरिक इंद्रियावर हेपॅटायटिस बीचा प्रादुर्भाव होतो? हेपॅटायटिस बी, यकृत. पुढे पहा, सेंटीग्रेड व फॅरनहाईट स्केल तापमान कोणत्या तापमानासाठी सारखेच असते? सेंटीग्रेड व फॅरनहाईट -40, -40.
खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने हा सिद्धांत मांडला की सूर्य हा आपल्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे? कोणी? तर तो गॅलिलिओने. ओके, गॅलिलिओने हा सिद्धांत मांडला. त्यानंतर प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात? त्या कणांना म्हणतात फोटॉन. त्यानंतर गहू पिकातील खालीलपैकी कोणते जनुक गहू पिकास बुटकेपणा आणण्यास कारणीभूत आहे? नोरेन 10 ऐकलं असेल नाव. पुढे पहा, डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे? हा उपचार आहे क्षयरुग्णांसाठी. त्यानंतर DNA हे द्विसर्पिल रेणू प्रारूप कोणी व केव्हा शोधून काढले? 1953 साली वॅटसन व क्रिक यांनी शोधून काढले. त्यानंतर खालीलपैकी कोणता पदार्थ विद्युत वाहक आहे? पदार्थ पहा काय काय आहे? काच, रबर, ग्रॅफाईट, चिनी माती. आता यामध्ये विद्युत वाहक काय आहे? तर तो आहे ग्रॅफाईट. यानंतर पहा, समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंगलहरी कोणत्या प्रकारात मोडतात? तर त्या तरंगलहरी असतात अल्ट्रासॉनिक. यानंतर पहा, खालीलपैकी सर्वात उत्तम विद्युत वाहक लाकूड, लोकर, चांदी, रबर. तर यामध्ये योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 चांदी. मित्रांनो, लेक्चर युजफुल वाटत असेल, कॉन्टेंट युजफुल वाटत असेल, लेक्चरला लाईक नक्की करा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहून नक्की कळवा. पुढे पहा, खालीलपैकी कोणते खत रासायनिक खत या प्रकारात मोडत नाही? तर ते खत कोणते? कंपोस्ट हे रासायनिक खत या प्रकारात मोडत नाही. त्यानंतर क्युसेक हे डॅश डॅश मोजण्याचे साधन आहे. क्युसेक पाण्याचा प्रवाह मोजण्याचे साधन आहे. त्यानंतर अजीवनसत्वाच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग उद्भवतो? रात आंधळेपणा हा अजीवनसत्वाच्या अभावामुळे होणारा रोग आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या पदार्थापासून सर्वात जास्त कॅलरीज मिळतात? म्हणजे प्रत्येक वेळी सारख्या आकारमानाचा कप वापरला हे गृहीत धरून कोणत्या पदार्थापासून सर्वात जास्त कॅलरीज मिळतात? आईस्क्रीम, सरबत, दूध, आंब्याचा रस. पहा, आईस्क्रीमपासून सर्वात जास्त कॅलरीज मिळतात. पुढचा प्रश्न, पित्तरसामुळे आम्लीय अन्नाचे उदासीनीकरणाचे कार्य मानवी शरीरातील कोणत्या इंद्रियात घडते? पित्तरसामुळे आम्लीय अन्नाचे उदासीकरणाचे कार्य लहान आतड्यामध्ये घडते. त्यानंतर खाण्याच्या सोडाचे रासायनिक नाव. पायलट रिपीट झालेला आहे, सोडियम बायकार्बोनेट. रत्नागिरी 2014चा प्रश्न हा. बुरशी ही वनस्पती खालील पर्यायांपैकी कोणत्या गटातील आहे? बुरशी मृतोपजीवी आहे. त्यानंतर 1 मीटर म्हणजे डॅश डॅशच्या अणूतून उत्सर्जित झालेल्या नारंगी लाल रंगाच्या प्रकाशाची तरंग लांबी होय. तर तो क्रिप्टॉन 86. त्यानंतर करडईत तेलाचे प्रमाण 31% इतके असते, तर सूर्यफलात किती असते तेलाचे प्रमाण? ते असते 44%. यानंतर जीवाणुभक्षी बॅक्टेरियोफेज सजीवांमध्ये डॅश डॅश न्यूक्लिक आम्ल आढळून येते. जीवाणुभक्षीमध्ये DNA आढळून येते. ओके मित्रांनो, लेक्चर युजफुल वाटला असेल, कॉन्टेंट युजफुल वाटत असेल, लेक्चरला एक लाईक नक्की करा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर वनस्पती व कार्बन डायऑक्साईड यांचा जसा संबंध आहे तसा पशूंचा संबंध कोणाशी आहे? तर तो पशुखाद्याशी आहे. ओके, वनस्पती कार्बन डायऑक्साईड आणि पशुखाद्य. यानंतर लोखंडाच्या गॅल्वनायझेशनसाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात? लोखंडाच्या गॅल्वनायझेशनसाठी जस्तचा वापर करतात. झिंक जस्तचा वापर करतात. तर मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण आतापर्यंत झालेल्या परीक्षेमधील विज्ञान या विषयाचे महत्त्वाचे 100 प्रश्न पाहिले आणि महत्त्वाच्या प्रश्नांवर आपण डिस्कशन देखील केलेलं आहे, ज्याचा तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरती, आरोग्यसेवक, कृषीसेवक, ग्रामसेवक यासोबतच ग्रुप C, ग्रुप D तसेच कंबाईनच्या परीक्षा यासाठी या लेक्चरचा तुम्हाला फायदा होणार आहे. जर हे लेक्चर तुम्हाला युजफुल वाटले असेल तर या लेक्चरला लाईक करा. हे लेक्चर आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा आणि हे लेक्चर तुम्ही पहिल्यांदा जे आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.